नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं खेडेगावातील व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी आईचं बघा हे काय चालू आहे। तर चला आज कवितेला सुरुवात करते। माणसाची किंमत ओळखा। राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं चांगली, कारण त्यांच्या मनामध्ये एक काळजी दडलेली असते। शब्द कधी कठोर वाटतात पण भावना मात्र निरपेक्ष असतात। ती माणसं बोलून जातात पण मनामध्ये काहीच ठेवत नाही। त्यांचा राग क्षणभंगूर असतो पण त्यांचं प्रेम आयुष्यभर टिकतं। मनात काय आहे हे सांगून टाकतात, कारण नातं त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतं। अशा माणसांना समजून घ्या, कारण ते हरवले तर पुन्हा मिळणार नाहीत। चला, छान अशा सुविचाराने आज सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या खेडेगावातनं शेणाने आणि सारवणाने मस्तपैकी अशी सकाळ होते बरं का। तर आईनं आज ना बरेच दिवस झालं पाऊस पडून गेला, पण आम्ही दारामध्ये सडा पण टाकत नव्हतो आणि तुळशी वृंदावन आमचं एकदम अंगणामध्ये आहे, त्याच्यामुळं ना पावसानं खराब झालेलं होतं आणि आज आईनं मनावं घेतलं आणि पूर्ण तुळशी वृंदावन आईनं सारवून घेतलं या। आणि बघा किती छान दिसायलं आहे। आणि सकाळी सकाळी बघितलं तेव्हा का जांबाला पण जांबे काही असे मोठाले वरी पिकलेत पण, आणि लेकरं खायला पण चालू आहे, सर्द्या पण चालू आहे, सगळं चालू आहे। पण म्हणतात ना वेळेनुसार किंवा जे फळ आलं आहे का नाही, ते ज्या काळामध्ये जे फळ भेटते का नाही ते खाऊन घ्यावं लागते, कारण ते आपल्या शरीराला पण चांगलं असते। आणि आता दिवाळी जवळ आली आहे, तर चला म्हणलं आज दिवाळीचे ना काय म्हणतात आपण काटे कुंडुळे आमच्या इकडं म्हणतात, कोणी चकल्या म्हणतात। तर आज करून घ्यायचं बरं का। भाजणीचं पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे। तर आई त्याच्यासाठी चुलीला जाळ लावलेला आहे। तर मस्त पटांगणात असं छान वाटते बरं का बाहेर काम करायला चुलीवरच। तर सगळं साहित्य आणलं, काही राहिलं आहे आणायचं आणि भाजायला चालू केलं आहे आता आम्ही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतातले कामं काही संपत नाहीत, तर म्हणलं आता काय डाळ पण दळून आणावं आणि आपलं ना काटे कुंडुळ्याचं हे चकलीचं पीठ पण एवढं ना भाजून लगेच दळून आणायचं, त्याच्यामुळे आज भाजून घ्यायलो। आणि शेतातलं पण चालूच आहे, शेतातले पण कामं चालूच आहे, सोयाबीनचं चालू आहे। आणि आता ह्या 2 दिवसात ना आबाळ यायले, त्याच्यामुळं आपलं चवळ काढलं होतं ढिगावरचं सोयाबीनच्या। आता ते आणखी थोड्या वेळानं जायचंय झाकायला। तर बघा आता भाजायला आम्ही काय काय घेतले ते दाखवते। तर हे गहू भाजायले बरं का, आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे, हे तांदूळ घेतलेत, हे शाबू घेतला या, आणि ही आपली हरभऱ्याची डाळ, आणि ह्याच्यामध्ये धने आहेत, त्याचबरोबर हे पोहे खायचं, हे धने आहेत, ते धने काढायचे आणि हे सगळं एकत्र करून आपलं एकदा दळून आणायचं। नंतर आता आपल्या घरी कवर पण चललं, कारण हे अगोदर दळून आणलं का नाही मग घरी आपापलं चालू ठेवतात ते करायला। मला काय करायलास? काय करायलास? काय करायलास? हात गाळा करू लो। आणि अंगणात म्हणजे चुलीवर करण्याचं कारण म्हणजे ना जवळपास मल्हार पण बसते आणि काही पण झाडाच्या किंवा जांब पाडायच्या नादी लागते, त्याच्यामुळं मस्त वाटते बघा बाहेर चुलीवर करायला। आणि मध्ये लाईट पण नव्हती गॅसवर करायला, त्याच्यामुळं आता होईल तेवढा दिवाळीचा फराळ आहे का नाही तेवढा चुलीवर करण्याचा मी तर प्रयत्न करणार आहे, कारण उजेडाचा मस्तपैकी होते। आणि आज काय झालं माहिती का, म्हणजे आईला जात्यावरचे गाणे येते, तसेच असे दुसरे पण बरेच गाणे येतात। तर मग आईला अचानक म्हणलात की आई एखादं गाणं गा, तर आईनं शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले, खूप छान गाणं म्हणले बरं का। पण ते गाणं म्हणत काय झालं, आईला आली भावाची आठवण। आपण किती जरी म्हातारे झालोत ना, किती जरी वय झालं ना, तर ते प्रेम म्हणतोत ना आपण बहीण भावाचं, ते सारखंच असते बरं का। तर आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। आणि हे माझं चालू आहे, मुलींना शाळेमध्ये द्यायचं होता आकाशकंदील, ते सगळी भाजणी ते भाजून घेतली आणि नंतर घरामध्ये ठेवली आणि मुलींना मग नंतर आकाशकंदील करून द्यायला लागले। तर बघा असं कट केलं आहे आणि बाटलीच्या साह्याने आकाशकंदील तयार केला आहे। तर मुलींचे दिवे पण करायचे होते, पण त्यांना म्हणलं तुम्ही दिवे करून घ्या आणि आकाशकंदील जरा कट हे ते करायला नाही जमणार, तरी पण हे ईश्वरीनंच कट केले। तर थोड्या पातळ झाल्या त्या वरच्या, हे तर पातळ झाल्या त्यामुळे असं लुळू झालं। तर हे बघा
पण त्या मुलींनी केल्या आणि हे आकाशकंदील मी काय मदत केली आणि त्यांनी काय केलं तर असं हे आता तिने ठेवलं बॅगमध्ये आकाशकंदील आणि दिवे. आणि नंतर राहिलं होतं काम आमचं ना मळ्यामधलं शेतातलं गवत काढायचं राहिलं होतं. त्याच्यामुळं मग पुन्हा जाता जाताना थोडं गवत होतं भरायचं, आईनं खुरपिलेलं होतं. तर मग जाता जाता म्हणलं चला तेवढे ढिगं भरून टाकावं आणि नंतर सगळं गवत भरून टाकलं आणि नंतर पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट असू द्या तुमचा.